So Shreyash, many many congratulations for rank 10 थँक्यू सर. Mahatransco AE examination. थँक्यू सर. या तुमच्या सक्सेस स्टोरी बद्दल थोडस शेअर कराल का? हो सर. या प्लीज. सर पूर्ण माझी म्हणजे प्रिपरेशन फेज चालू होते 2019 मध्ये. ज्यावेळी मी थर्ड इयरला होतो, तर तेव्हा मी हैदराबादला क्लासरूम कोचिंगसाठी म्हणजे 2 महिन्याचा क्रॅश कोर्स केला होता एसमध्ये. एसची आपली दिलसुख नगरची जी ब्रँच होती तिथं होतो. तर त्यानंतर सर मी 2020चा पासआउट आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून मी बीटेक केलं होतं माझं. त्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमधून मी L&T कन्स्ट्रक्शनमध्ये सिलेक्ट झालो होतो. तिथं मी 2 वर्ष जॉब केला मुंबईमध्ये. त्यानंतर मी तिकडून आल्यानंतर घरी माझी 2 वर्ष प्रिपरेशन केली होती महाट्रान्सको एई साठी. तर तुम्ही जसं म्हटलं त्या पद्धतीने एल अँड टी मध्ये तुम्ही कॅम्पस प्लेसमेंट झाला होता आणि 2 वर्ष तुम्ही तिथे जॉब केल्यानंतर परत तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी हे केलात. बरोबर. म्हणजे असं काय तुमच्या मनामध्ये आलं की आपण तो प्रायव्हेट जॉब हे करून गव्हर्नमेंट जॉबसाठी हे करावं? कारण काय की खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुमची. बरोबर. आणि जे हे असतील सध्या प्रोफेशनल वर्कमध्ये असतील त्यांच्यासाठी तरी खूप इन्स्पायरिंग आहे ही. तर बरोबर. त्याबद्दल काय सांगू शकाल का? सर ऍक्च्युली कसं होतं की कॉलेजपासूनच मला असं होतं की मी अकॅडमिक्स मध्ये चांगला होतो. म्हणजे मला फायनल इयरला असताना मी सिल्वर मेडलिस्ट होतो कॉलेजचा. तर त्यामुळे मला सुरुवातीपासूनच PSU किंवा ऍटलिस्ट फर्दर एमटेक वगैरे असं करायचं होतं. पण त्यावेळी असं होतं की एक कॅम्पस प्लेसमेंट मिळाली होती आणि वर्क एक्सपिरियन्स मिळावा म्हणून मी 2 वर्ष तिथं केलं होतं. तर त्यानंतर असं झालं की फुल टाइम तर मला पॉसिबल नव्हतं जॉबमध्ये, कारण थोडासा हेक्टिक होता तो जॉब. तर त्यानंतर मग मी डिसाईड केलं की 1-2 वर्ष स्वतःला द्यायची. आणि त्यानंतर मी क्विट केला होता जॉब आणि तिथून मग मी प्रिपरेशन चालू केली होती माझी. तर एस इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये जेव्हा तुम्ही गेटचं कोचिंग घेतला होता तर त्यामध्ये तुमच्या क्लासरूमच्या नोट्स असतील. त्या नोट्सचा महा ट्रान्सकोसाठी कशा पद्धतीने फायदा झाला? ओके. सर तेव्हा माझ्याकडे क्लासरूमच्या नोट्स पण होत्या आणि प्लस आपले जे वर्कबुक्स असतात वर्कबुक्स होते आणि त्यानंतर जे स्टडी मटेरियल आहे आपलं म्हणजे जे टेक्स्ट बुक असतात ते पण होते माझ्याकडं. तर त्याचा असा फायदा झाला की म्हणजे ऑल्दो महाट्रान्सकोला कसं आहे की एवढं गेट लेवलचे क्वेश्चन्स येत नाहीत, पण तरी सुद्धा जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत की जसं की शॉर्ट नोट्स, मला शॉर्ट नोट्स बनवायला त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे ते जे बुक्स होते तर त्यातून मी शॉर्ट नोट्स बनवले होते, कारण त्यातलं थिअरी पार्ट वगैरे एकदम चांगला होता, मशीन्स पॉवर सिस्टमचा वगैरे. तर या सगळ्या सब्जेक्ट्सच्या शॉर्ट नोट्स बनवताना मला खूप फायदा झाला आणि जेव्हा जेव्हा मला एखादा म्हणजे काही डाऊट यायचा तर त्या बुक्समधून किंवा माझ्या ज्या नोटबुक होत्या त्यावेळेच्या त्यामधनं माझे डाऊट्स मी क्लिअर करत जात होतो, त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला त्यावेळी. हा म्हणजे जनरली आम्ही मुलांना तेच सांगतो. जेव्हा तुम्ही गेटचं कोचिंग घेता ठीक आहे, कदाचित त्यावेळेस तुम्हाला त्याचा गेट क्वालिफाय होईल किंवा न होईल काय सांगता येत नाही. पण एकदा तुमचं फाउंडेशन रेडी झाल्यानंतर तुम्ही पुढे कोणती एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. बरोबर सर, करेक्ट. एम आय राईट? येस सर, येस सर, ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके ओके. आणखी तुम्ही म्हटलं की आता शॉर्ट नोट्स तुम्ही प्रिपेअर करत होता, तर शॉर्ट नोट्स मध्ये कोणते कोणते पॉइंट्स तुम्ही ऍड करत होता? ओके. सर म्हणजे शॉर्ट फॉर्म्युले होते का किंवा थेअरी पार्ट थोडासा असा होता का, कशा पद्धतीने होतं? सांगतो सर. सुरुवातीला शॉर्ट नोट्स बनवताना मी काय करायचो की आपला सिलेबस बघत होतो सुरुवातीला. आता महाट्रान्सकोचं कसं सिलेबस तर ते म्हणजे देत नव्हते ऑफिशियली. तर मी गेटचा जो सिलेबस होता त्याच्या अकॉर्डिंग मी प्रिपरेशन केलं होतं कुठल्याही सब्जेक्टचा असेल. मग मी काय करायचो त्यातले जे काही कंटेंट्स असतील ते सगळे मी एसच्या, तर त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट मला वाटतंय की जे थोडे जसं तुम्ही म्हणाला फॉर्म्युले पण होते त्यात थिअरी पण होती, एकदम असं क्रिस्प ह्याच्यामध्ये मी बनवलेल्या होत्या शॉर्ट नोट्स की जे मला वाटते की त्यावर क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. जसं की 1 लाइनर किंवा 2 लाइनर क्वेश्चन्स असतील किंवा एखादा इम्पॉर्टंट फॉर्म्युला असेल. आणि त्यानंतर जेव्हा क्वेश्चन्स म्हणजे प्रॅक्टिस करत होतो तर क्वेश्चन प्रॅक्टिससाठी सुद्धा एसचं जे जेनको ट्रान्सको डिस्कॉम जे बुक आहे ते मी यूज केलं होतं क्वेश्चन सॉल्विंगला. मग त्यातूनही मला काही क्वेश्चन्स मिळत होते, ते पण मी ऍड करत होतो शॉर्ट नोट्समध्ये. आणखीन शॉर्ट नोट्स तुम्ही आता जसं तुम्ही महा ट्रान्सको साठी प्रिपरेशन करत होता, तर शॉर्ट नोट्स एकदमच तुम्ही आता समजा एखादा सब्जेक्ट घेतला पॉवर सिस्टम, सब्जेक्ट स्टार्ट केल्यानंतर लगेच इमिडिएटली तुम्ही शॉर्ट नोट्स हे करत होता का? एकदा सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे रिव्हिजन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत रिवाइज करत होता त्यावेळेस शॉर्ट नोट्स तुम्ही हे करत होता? बरोबर सर. सुरुवातीला मी काय कॉम्प्रिहेन्सिव्हली सब्जेक्ट कंप्लीट करत होतो. आपल्या जे टेक्स्ट बुक असेल त्याच्यामधून एकदा वाचून घेत होतो जेव्हा पहिल्यांदा केला. त्यानंतर मी MCQ सॉल्व्ह करत होतो त्या
फेवरेट त्या म्हणजे त्या एका पर्टिक्युलर सब्जेक्टचे. आणि त्यातून मला जे काही नवीन मुद्दे म्हणजे जे ऍड होत आहेत ते सुरुवातीला मी काय करायचो, पुस्तकातच लिहायचो की ते पॉईंट्स जे आहेत ते ऍडिशनल तिथंच लिहून घ्यायचो, आणि नंतर मी त्याच्या म्हणजे एक सिंगल रिडिंग झालं की मग मी त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायला घेत होतो. त्यांनी मला म्हणजे आयडिया यायची की कुठले कुठले पॉईंट्स ऍड करायचे त्यात एक्सटर्नली. बरोबर. अरे. आणखीन रिव्हिजन करते वेळेस देखील तुम्हाला शॉर्ट नोट्सचा फायदा झाला असेल. सर रिव्हिजन करताना काय झालं, मी शॉर्ट नोट्स माझ्या रेडी होत्या, त्यामुळे मी शॉर्ट नोट्सची पिरियॉडिक रिव्हिजन करत होतो. म्हणजे रोज सकाळी म्हणजे 2 तास मी देत होतो शॉर्ट नोट्ससाठी. मग त्यात एक 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 सब्जेक्ट मी करत होतो. आता जसं की पॉवर सिस्टीम आहे, तर पॉवर सिस्टीमची मला एक रिव्हिजन करायला 3-4 दिवस लागायचे, कारण मी रोज 2च तास द्यायचो सकाळी. मग त्यात मी थोडं थोडं त्यात कम्प्लीट करायचो रिव्हिजन. पण शॉर्ट नोट्समुळे त्याचा खूप फायदा झाला. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की एखादी समजा जर नवीन कन्सेप्ट काही मिळाली, की एखादी टेस्ट सिरीज देताना समजा, आता जशी मी एसची टेस्ट सिरीज पण घेतली होती, तर त्यात मला काही नवीन क्वेश्चन्स मिळायचे, तर ते मी परत शॉर्ट नोट्समध्ये ऍड करत होतो. असं माझं म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत शॉर्ट नोट्स ऍडिशन होतच होती त्याच्यामध्ये. असं होतं. आता जनरली कसं ऑब्झर्वेशन आहे की गेटचं आपलं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतात किंवा गेटचे एक्झामची डिफिकल्टी लेवल जास्ती असते. पण बरोबर. त्यामध्ये आपली महा ट्रान्सको असेल किंवा महा डिस्कॉम असेल किंवा जनको असेल त्याची डिफिकल्टी लेवल कम्पॅरेटिव्हली कमी असते. बरोबर. तर तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होता तर तुम्ही त्यावेळेस ते क्वेश्चन देखील रेफर करत होता. हो. तर मग तुमचं सजेशन काय राहील जे मुलं आता प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी, की म्हणजे गेट्सचं फक्त 1 मार्कचे क्वेश्चनच त्या मुलांनी फोकस करावे का दोन्ही देखील 1 आणि 2? सांगतो सर. सर ह्याच्याबद्दल मी काय केलं होतं, मी आधी आता हे आपले जे तिन्ही एक्झाम आहेत तर ते IBPS घेते. तर IBPS ची आपली जी रिस्पॉन्स की देत नाही IBPS म्हणजे, तर त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स मला माहिती होते, म्हणजे मी मिळवले होते की 2023चा जो झाला जेन्कोचा पेपर किंवा 2022चा जो ट्रान्सकोचा झाला, तर त्याच्यानुसार अनालाइज करून मी असं ठरवलं की फार लेंदी क्वेश्चन्स नाही विचारत. म्हणजे आयदर जसं तुम्ही म्हणाला गेटचे मी 1 मार्क क्वेश्चन केले होते, 2 मार्क क्वेश्चन मध्ये सुद्धा जे थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहेत म्हणजे जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते केले होते. लेंदी जी कॅल्क्युलेशन्स आहेत म्हणजे 4-5 स्टेपचे कॅल्क्युलेशन ते पूर्ण अवॉइड केलेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे प्रिलिम्सचे क्वेश्चन्स आहेत, तर ते मी कोअर सब्जेक्टसाठी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे प्रिलिम्सचं एसचं बुकलेट आहे ते रेफर केलेलं होतं. अपार्ट फ्रॉम गेट क्वेश्चन्स, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशनचे पण क्वेश्चन्स असतात आपल्याकडे. बरोबर. तर ते देखील क्वेश्चन मुलांनी सॉल्व्ह केले पाहिजेत का? हो सर, मला तर असं वाटतं की ते क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत, कारण त्यात खूप चांगले क्वेश्चन्स आहेत. की म्हणजे जे क्वेश्चन्स त्यामध्ये 1 मार्क क्वेश्चन सुद्धा आहेत, त्यामध्ये असे थोडेसे कॅल्क्युलेशन म्हणजे फार लेंदी नाही, पण जे 1-2 स्टेपच्या कॅल्क्युलेशनचे सुद्धा न्यूमरिकल्स आहेत त्याच्यात. आणि त्यांनी आपल्या कन्सेप्ट बिल्ड व्हायला मदत होते जास्त, कारण जे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत ते तर प्रत्येकालाच येतात. पण जे रँक डिसाइडिंग क्वेश्चन्स आहेत तर ते इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधले म्हणजे पेपरमध्ये 5-6 क्वेश्चन्स तरी त्या डिफिकल्टी लेवलचे असतातच, नेहमी असतात. त्यामुळे ते एकदा बघून जायला पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांनी. अ, आता तुम्ही गेट कोचिंग घेतला होता 2019ला आणि त्याच्यानंतर तुम्ही 2 वर्ष जॉब करून परत तुम्ही इकडे ट्रान्सकोच्या प्रिपरेशनसाठी किंवा डिस्कॉमच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही हे केलात. बरं. पण जेव्हा तुम्ही जॉब करत होता आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेणार असाल की आता मला हे गॅप घ्यायचं 2 वर्ष आणि मग 2 वर्ष किंवा 1 वर्ष जे असेल ते, आणि मला त्याच्यातून मग ते प्रिपरेशन करायचं आहे, पण त्यावेळेचे तुमचे जे कलिग असतील त्यांनी देखील तुम्हाला काहीतरी सजेशन दिलं असेल की नको असं करू नको वगैरे वगैरे, किंवा घरच्यांनी देखील, कारण एक बरोबर. जॉब ऑलरेडी हातामध्ये आहे आणि तो बरोबर. सोडून परत दुसऱ्याच्या हे करायचं म्हणजे त्या संदर्भात घरच्यांनी देखील तुम्हाला सजेशन हं. दिलेले असू शकतात. हो. किंवा अपोज केलं असू शकतं, तर त्याला तुम्ही कशा प्रकारे टॅकल केलं, त्याच्यातून मार्ग तुम्ही कसा काढला? बरोबर सर, जेव्हा सोडायचं ठरवलं तर त्यावेळी असं होतं की म्हणजे त्यावेळी मला काहीच आयडिया नव्हती की कॉम्पिटिशन किती आहे काय, कारण मी 2 वर्ष अभ्यासात ब्रेक होता पूर्ण. तर तेव्हा असं होतं की मनात की एका वर्षात तर आपलं होऊनच जाईल काही ना काहीतरी, जर आपण फुल 100% दिला. तर जसं तुम्ही म्हणाला तसं काही कलिग्स होते की ज्यांनी सांगितलं की जॉब सोडू नको, जॉब सोबत कर. पण मी तशी म्हणजे करून बघितलं होतं, पण सोबत मला पॉसिबल होत नव्हतं जॉब सोबत. मग मी शेवटी एक म्हणजे हार्ड डिसिजन घेतलेला होता त्यावेळी. पण घरच्यांचा खूप त्या ह्याच्यामध्ये सपोर्ट राहिला, असं 2 वर्षात कधी म्हणजे त्या बाबतीत काही मला प्रॉब्लेम वगैरे आला नाही. आणि घरच्यांचा सपोर्ट होता. बट ऍक्च्युली काय झालं, ही एक्झाम थोडीशी पोस्टपोन झाली. ही थोडी आधी जर झाली असती तर आतापर्यंत आम्हाला जॉईनिंग वगैरे असं मिळालं असतं. त्यामुळे ते एक थोडं आहे, तो काळ जो मधला होता 4-5 महिन्यांचा, तो थोडासा टफ होता याच्याशी रिगार्डिंग. तुम्ही करंट महा ट्रान्सकोचे टेस्ट सिरीजचे पण स्टुडंट आहात. बरोबर. तर तुम्ही साधारणतः किती टेस्ट अटेम्प्ट केले होते?
एस अकॅडमीची महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज. सर ते जे बंडल होतं टेस्ट सिरीजचं त्यामध्ये 10 टेस्ट होत्या टोटल. सर मी पूर्ण 10 टेस्ट अटेम्प्ट केल्या होत्या, 10च्या 10 टेस्ट अटेम्प्ट केलेल्या. त्यातल्या 9 ज्या होत्या त्या 9 मी म्हणजे सिरियसली अटेम्प्ट केलेल्या, बट 10वी एक होती ती थोडीशी मी म्हणजे एकदम शेवटी शेवटी होती, तर ती मी सबमिट करून त्याचे सोल्युशन्स तेवढे बघितलेले होते 10व्या टेस्टचे. ओके. तर त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला कितपत फायदा झाला याच्यामध्ये तुमच्या सक्सेसमध्ये? तर टेस्ट सिरीज मधला जो टेक्निकल पार्ट होता, टेक्निकल पार्टमध्ये काही खूप चांगले क्वेश्चन्स होते. म्हणजे काही क्वेश्चन्स असे होते की जे फ्रेम्ड क्वेश्चन्स होते, की आता मी प्रिव्हियस इयर पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, पण काही काही म्हणजे प्रत्येक वेळा असं व्हायचं की 50 मधले कमीत कमी 5-6 क्वेश्चन थोडे नवीन कन्सेप्टचे मिळत होते मला एस मध्ये जे आपले क्वेश्चन्स होते. तर क्वेश्चन्सची क्वालिटी चांगली होती. त्यामध्ये काही थोडे 3-4 लेंदी क्वेश्चन्स पण होते, पण अपार्ट फ्रॉम दॅट क्वेश्चनची लेवल खूप म्हणजे चांगली होती ऑलमोस्ट. म्हणजे टेक्निकलसाठी खूप हेल्प झाली त्याची. ओके. आणखीन ऍट द एंड ऑफ टेस्ट प्रत्येक वेळेस आम्ही टेस्टचं त्या अनालिसिस देतो, बरोबर. राइट? तो वो टेस्ट का जो एनालिसिस था, उस पे बेस्ड आपने कुछ तो एक्शन प्लान किया होगा. फॉर एग्जांपल समझ लीजिए आपने अभी टेस्ट वन दिया, तो उसमें टेस्ट वन का रिजल्ट आने के बाद उसमें हम एनालिसिस देते हैं. तो एट द उस एनालिसिस के बेस पे आप जो स्ट्रेटेजी बनाते थे कि मुझे सेकंड टेस्ट में इससे इतने ज्यादा मार्क चाहिए, या मैंने जो भी मिस्टेक किया है उसको मुझे अवॉइड करना है, तो इस तरह से आपने किस तरह से स्ट्रेटेजी बनाया था? सर जब भी मैं टेस्ट सबमिट करता था, उसके बाद में अगर मान लीजिए अगर मैं 2 घंटे का टेस्ट अटेम्प्ट करता था, तो उसका एनालिसिस के लिए मैं कम से कम 2 से 3 घंटे लगाता था. उसमें मैं जो क्वेश्चन है, मेरे जो क्वेश्चन करेक्ट आए थे, उसको भी मैं एक बार देखता था कि ये मैंने मतलब 50-50 में इसको टिक किया है या मैं 100% श्योर था. तो उसमें से मैं क्या मेरे जो भी वीक जोन्स है वो उससे मैं आइडेंटिफाई करता था कि जो जिस पर्टिकुलर सब टॉपिक से मेरे क्वेश्चन गलत हुए हैं, तो उस टाइम मैं रिवाइज करते टाइम उन्हीं सब टॉपिक्स को रिवाइज करता था. और मैंने एक मिस्टेक बुक बनाई थी, उसमें मैं पूरे सब टेस्ट सीरीज का एनालिसिस अच्छे से करता था. और उसमें से मुझे जो भी नया डेटा या कुछ इंपॉर्टेंट डेटा मिलता था उसको मैं वापस से लिख लेता था. बट उसमें मैं और एक चीज, जैसे आपने बताया कि नेक्स्ट टेस्ट देने से पहले मैं उसमें देखता था कि मेरा क्या मतलब मेरा टाइम मैनेज नहीं हुआ या फिर मेरी एक्यूरेसी थोड़ी गड़बड़ हो गई, तो उसके पीछे के रीजन क्या थे. तो इसका मैं थोड़ा सा एनालिसिस करके ही मतलब 2 से 3 दिन का गैप देके ही मैं नेक्स्ट टेस्ट देता था. ऐसे नहीं कि एवरीडे टेस्ट देता था, उसके बीच में गैप रखता था. Yes. और कैसा है जैसे कि ये जो महा ट्रांसको का एग्जाम या महा डिस्कॉम का जो भी एग्जाम रहता है, तो उसमें जनरली बच्चों का क्या रहता है कि पूरे क्वेश्चंस में अटेम्प्ट नहीं कर पाया क्योंकि मुझे टाइम थोड़ा ज्यादा और चाहिए था, ऐसा बच्चों का ये रहता है, कमेंट रहता है. Right. तो आपने जो अभी एग्जाम दिया तो उसमें आपने पूरे क्वेश्चंस अटेम्प्ट किए थे या कुछ क्वेश्चंस आपकी तरफ से रह गए थे? ओके सर, बताता हूँ. उसमें क्या है कि टेक्निकल में जो 50 क्वेश्चंस थे, उसमें से मैंने 48 क्वेश्चंस अटेम्प्ट किए थे 50 क्वेश्चन में से. और दूसरा जो नॉन टेक का जो पोर्शन था, उसमें से 80 क्वेश्चन थे नॉन टेक में. ईच क्वेश्चन कैरीज 0.5 मार्क्स. तो उसमें से मैंने 66 क्वेश्चंस अटेम्प्ट किए थे नॉन टेक में. तो मतलब ओवरऑल अगर देखें तो मेरा अटेम्प्ट अच्छा था. टेक्निकल जो पोर्शन था उसमें मेरे 2-3 सिली मिस्टेक्स हुए थे, वरना स्कोर और थोड़ा मतलब अच्छा स्कोर आ सकता था टेक्निकल में. तो उसके हिसाब से मैंने थोड़ा सा मेरा अटेम्प्ट बढ़ा दिया था, क्योंकि जब मैं पेपर मतलब वहां पे जब मैं एग्जामिनेशन में था, तो मैंने ऑब्जर्व किया कि पावर सिस्टम बेस्ड पेपर था. और सभी मतलब जितने भी कैंडिडेट्स And होते हैं one more उनको. thing, I think every time it is like maximum question they ask from power system यस यस or यस Maha सर. Transco specifically, right? Yes, sir. But actually, most of the time it occurs. But we thought that this year they will set mixed paper. बट वैसा नहीं था, पावर सिस्टम बेस्ड ही पेपर आया था इस बार भी. तो मैंने उसी टाइम मतलब रियलाइज किया था कि अगर मैं कम अटेम्प्ट करूंगा तो बाकी के जितने भी स्टूडेंट्स हैं उनके अटेम्प्ट ज्यादा होंगे. इसलिए मैंने खुद के अटेम्प्ट थोड़े बढ़ा दिए थे इस बार हाँ, पेपर में. correct, yeah. और जेव्हा तुम्ही फायनल एक्झाम देत होता, तर तुमची काय अशी स्ट्रॅटेजी होती का की म्हणजे क्वेश्चन सगळे सिक्वेन्सनीच अटेम्प्ट करायचे, की पहिला समजा फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टमचे क्वेश्चन्स पहिला टार्गेट करून तेच क्वेश्चन पहिला मी कम्प्लीट करेन, त्याच्यानंतर मी मशीनचे क्वेश्चन घेईल, अशा प्रकारची तुमची स्ट्रॅटेजी होती का? हो सर, तशी एक स्ट्रॅटेजी होती. म्हणजे मी 2 राऊंड्स मध्ये टेक्निकल सॉल्व्ह करत होतो. पहिला राऊंड मी काय करायचो की जे वन लाईनर आहेत किंवा जे डायरेक्ट थिअरी क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, हे क्वेश्चन मी पहिल्यांदा करत होतो. आणि तेच करताना ज्यावेळी मी क्वेश्चन नेक्स्ट नेक्स्ट करत होतो, तर त्यावेळी मला जे असे क्वेश्चन्स आहेत की जे 1-2 स्टेपचे त्यात कॅल्क्युलेशन आहे, पण त्याला थोडासा वेळ लागेल,
एक साधारण 1 मिनिट लागेल, त्याला मी मार्क फॉर रिव्ह्यू करत होतो. आणि एकदा पूर्ण माझे 50 क्वेश्चन्स बघून झाले की त्यानंतर मी परत जे मार्क फॉर रिव्ह्यू केले तिथे येत होतो आणि नंतर परत ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करत होतो. ही स्ट्रॅटेजी फॉलो केली होती फायनली. वन मोर थिंग, लास्ट क्वेश्चन. जनरली कसं असतं मुलांचं की एक्झाम जशी जवळ येईल तसा त्यांच्यामध्ये नर्वसनेस येत जातो. कारण मला खूप सारे सब्जेक्टचा जो डेटा आहे, सगळं नॉलेज मला म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामधून कोणता क्वेश्चन विचारला जाईल माहिती नाही. बरोबर. राईट. तर तुम्हाला असा नर्वसनेस आला असेल तर त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे डील केलं होतं? आणखीन एक्झामच्या एक आठवडा अगोदर हा नर्वसनेस कमी करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याबद्दल थोडंसं गायडन्स. सर, असा नर्वसनेस तर मला पण आलेला होता. जशी जशी एक्झाम जवळ येत होती तसं असं वाटत होतं की विसरल्यासारखं व्हायला लागलंय आपण सगळा अभ्यास केलेला. पण तेव्हा जसं तुम्ही म्हणाला की एक आठवडा आधी मी स्वतःला सांगितलं होतं की आतापर्यंत जेवढं वाचलंय तेवढं वाचलंय. आता आता या पॉइंटला स्ट्रेच करण्यात काही अर्थ नाही, कारण नंतर परत मग आपला प्रॉब्लेम होऊ शकतो, जे आहे ते पण विसरू शकतं. त्यामुळे मी 1 महिना थोडासा निवांत राहिलेलो होतो, थोडा रिलॅक्स करत होतो. फक्त म्हणजे मी जेवढे माझे शॉर्ट नोट्स आहेत तेवढे एकदा शांतपणे तेवढे रिवाईज केलेले. मी कुठलेही एमसीक्यू वगैरे काही शेवटी सॉल्व्ह नव्हते केले 5-6 शेवटच्या दिवसांमध्ये. आणि थोडंसं मी मेडिटेशन करत होतो, थोडे काही म्हणजे माझे फ्रेंड्स होते, तर त्यांच्यासोबत मॅक्सिमम टाइम थोडासा स्पेंड केला आणि थोडा रिलॅक्स राहायचा प्रयत्न केला होता त्या शेवटच्या दिवसांमध्ये. कारण आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला येईल का नाही, पण ऍक्च्युली ते एकदा स्क्रीनवर क्वेश्चन आला की आपला ऑटोमॅटिक आपण सॉल्व्ह करतो. बरोबर. आणखीन टेक्निकल मध्ये समजा एखाद्या कॅन्डिडेटला प्रिपेअर करायचं असेल, टेक्निकल मधले कोणते 2 सब्जेक्ट टार्गेट केले पाहिजेत, हायली सर, वेटेज? येस, पहिल्यांदा सर जर साठी करत असेल किंवा एमएससीबी साठी करत असेल तर मी म्हणेन की पॉवर सिस्टीम आणि मशीन हे व्यवस्थित केलं पाहिजे. आणि हे 2 सब्जेक्ट जर तुम्हाला यायचे असतील तर नेटवर्क तर ऑब्व्हियसली तुमचं म्हणजे स्ट्रॉंग पाहिजेच. तर हे 3 सब्जेक्ट आहेत, नेटवर्क, पॉवर सिस्टीम, मशीन, हे व्यवस्थित केले पाहिजेत असं मला वाटतं. बाकीच्या सब्जेक्टवर कम्पॅरेटिव्हली लेस वेटेज असतं. लेस वेटेज होता. आता सर, महाडिस्कॉमचा जो पेपर होता त्यामध्ये ऑल सब्जेक्ट म्हणजे मिक्स वेटेज होतं. त्यामध्ये हा. 4-5 क्वेश्चन्स मध्ये आलेले होते, म्हणजे 4-5 सब्जेक्ट वरून क्वेश्चन्स. आणखीन ऍप्टिट्यूड बद्दल बोलायचं झालं तर ऍप्टिट्यूड मधले कोणते कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत? ओके सर, ऍप्टिट्यूड मध्ये आता हे जे आहे तो आमचा आयबीपीएस पॅटर्नचा ऍप्टिट्यूड होता, म्हणजे जे बँकिंग लेवलचे जे असतं ते ऍप्टिट्यूड होतं. तर यामध्ये एक आहे की लॉजिकल रिझनिंग आणि दुसरं होतं ते क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. तर यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे आहे तर त्यामध्ये स्पीड मॅथ्स, जसं आपलं नंबर सिरीज, रॉंग नंबर वगैरे, हे सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वगैरे हे सगळे, आणि बेसिक प्रॉफिट लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हे मी केलेलं होतं बेसिक. म्हणजे त्यातले जर सोपे क्वेश्चन्स आले तर ते येत होते. आणि दुसरं लॉजिकल रिझनिंग मध्ये मेन म्हणजे पझल्स, जे मोठे पझल्स असतात, तर साधारण 2 ते 3 तरी पझल्स मिनिमम येतात. त्यानंतर डिस्टन्स डायरेक्शन झालं, सिलॉगिझम झालं, ब्लड रिलेशन, तर असे काही टॉपिक्स आहेत की ज्याला मी वेटेज दिलेलं होतं नॉन टेक्निकलमध्ये. Okay. आणि मराठी सब्जेक्टच्या प्रिपरेशन संदर्भात कशा प्रकारे स्ट्रॅटेजी होती तुमची? कारण जनरली काय सर होतं, माझं मुलांचं इंजिनिअरिंगची मुलं आहेत, तर बरोबर. टेक्निकल बद्दल ते कसे कोपअप करतात. पण जे बाकीचे आहेत, मराठी सब्जेक्ट असेल किंवा ऍप्टिट्यूड, तिथं थोडंसं मुलं म्हणजे मागं पडतात. तर मराठीसाठी तुमची स्ट्रॅटेजी कशी होती? सर, माझं 10वी पर्यंत मराठी मीडियम मधूनच शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे मराठीला मला फारसा इतका प्रॉब्लेम नाही झाला. आणि मी ज्यांनी प्रिव्हियस इयर म्हणजे माझे जे सिनियर्स होते की ज्यांनी आधी पेपर दिलेले होते एमएससीबीचे, तर त्यांना विचारलं होतं की आयबीपीएसचे जे मराठीचे क्वेश्चन्स असतात ते फार व्याकरण वगैरे आम्हाला नव्हतं. म्हणजे जे होतं ते बेसिक शुद्ध लेखनाचे नियम किंवा जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, ह्याच्यावरच मॅक्सिमम क्वेश्चन्स होते. त्यामुळे त्याचा मी जास्त असा सेपरेट असा काही अभ्यास केलेला नव्हता. जेवढे मी टेस्ट सिरीज मधनं जेवढे मराठीचे क्वेश्चन्स हाताखालून जात होते तेवढ्यावरच मी फायनलला अटेम्प्ट केलेला होता. राईट. या या श्रेयस, रिअली युअर जर्नी इज ट्रूली इन्स्पायरिंग. थँक्यू अँड सर. once again, many congratulations for your थँक rank, for your success, and थँक्यू सर. all the best for your future endeavors. थँक्यू सर. इट वॉज अ ग्रेट इंटरॅक्टिंग विथ यू सर. इट वॉज रिअली अ ग्रेट एक्सपिरियन्स. Yeah, thank you. थँक्यू.